नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मंडळी? दीप अमावस्येच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हे पाहू शकता माझ्या गॅलरीतले झाडं वगैरे किती छान झालेले आहे. आज म्हटलं चला तुम्हाला तो दाखवू व्हिडिओ, म्हणून मग मी तो व्हिडिओ केलेला आहे. तर आज मी दीप अमावस्येची पूजा वगैरे कशी केली ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. आणि मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि सुखाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर चला मी दाखवते तुम्हाला. आता इथे मी एक छोटं पाट घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण थोडेसे तांदूळ ठेवून मग त्याच्यावर आपण दिवे ठेवणार आहोत. तर इथे मी थोडे थोडे तांदूळ ठेवून घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि आता इथे आपल्याला एका तांदळाचं मध्ये स्वस्तिक तयार करून घ्यायचे आणि त्याच्यावर मग आपल्याला दिवे ठेवून व्यवस्थित पूजा करून घ्यायची. तर आज छान दिवस होता म्हणून मग मी घर पण व्यवस्थित पुसून घेतलं, आपलं हे टाकून, गोमूत्र वगैरे टाकून, आणि म्हणजे छान वाटतं. आणि गोमूत्र, हळद वगैरे टाकून पुसलं मी घर. मीठ थोडंसं टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि आता हे सर्व आपण असं व्यवस्थित स्वस्तिक तयार करून घेणार आहोत, पाहू शकता तुम्ही. तर खूप छान वाटतं असं देवाधर्माचं काही करायचं. मला खूप आवडतं देवाचं काही करायला. तर आता इथे मी स्वस्तिक करून घेतले आणि चारी बाजूंनी तांदूळचं असं गोल पसरून घेतलेले आहेत, तर पाहू शकता. आता इथे आपण ना हळद कुंकू टाकून घेणार आहोत. खूप छान वाटतं असं. आता इथे मी हळद कुंकू टाकून झाल्यावर मग आपण त्याच्यावर दिवे ठेवणार आहोत. तर तुम्ही कशी केलेली ही पूजा मैत्रिणींनो, तर तुम्ही सांगा कमेंट करून. आणि माझं काही चुकलं असेल तर माफ पण करा. आता इथे मी आपला जो घटाचा दिवा आहे ना, तो पण स्वच्छ धुवून तो पण तिथे प्रज्वलित करणार आहे मी, पाहू शकता. आता इथे मी सर्व दिवे ठेवून घेतलेले आहेत. आता त्यांची सुरुवातीला पूजा करून घेणार आहे मी हळद कुंकू लावून सर्व दिव्यांना. तर आता पाहू शकता मी ते हळद कुंकू लावून पूजा करून घेते. कारण हे आपल्या घरात उजेड पडतं म्हणजे चांगलं राहतं असं पूर्वीपासून सांगतात. आणि आपल्या भारतात, महाराष्ट्रात जे सण होतात त्याचं प्रत्येक गोष्टीचं काही ना काही इतिहास आहे किंवा काही ना काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मग ह्या दीप अमावस्येला पण खूप तेवढंच महत्त्व आहे. इथे मी आपले मातीचे दिवाळीचे दिवे असतात ते पण स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आता मी हे दीप प्रज्वलित करते, पाहू शकता. तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं असं काही देवाचं काही केलं की घरामध्ये. तर इथे मी मुलं शाळेत गेलेले होते, त्यामुळे मला सर्व देवाचं व्यवस्थित शांततेत करता आलं. आता इथे मी दिव्यांची पूजा करून घेते, पाहू शकता. आणि आता लगेच मी हे दिवे सर्व लावून आता माझी सकाळची देवपूजा पण झाली, ती पण दाखवते तुम्हाला. पाहू शकता किती छान वाटतं देवांचं, आपलं दिव्यांचं. तर आता इथे मी तुम्हाला माझं देवारा पण दाखवते. छोटासाच आहे माझा देवारा. तर पाहू शकता इथे देवघराजवळ समोर रांगोळी काढलेली मी आणि हे माझे देव वगैरे. तर इथे मी सर्व देवांना, मला आज स्वामी कृपेने सोनचाफाचं फूल पण मिळालं आणि मग आज गुरुवार पण होता आणि अमावस्या पण होती, म्हणून मग मी ते स्वामींना अर्पण केलं, पाहू शकता. खूप छान वाटतं. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा माझं छोटंसं देवघर आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते. तर पाहू शकता आता इथे मी धूप वगैरे लावून घेतलेलं आहे. मला धूप लावायचं विसरून पडलं होतं, त्याच्यामुळे मग मी धूप, कापूर वगैरे सगळं लावून घेतलं आहे. तर पाहू शकता किती छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आता इथे मी उंबरठ्याला पण लेपन वगैरे करून उंबरठ्याची पण पूजा केली आहे, रांगोळी काढली आणि दीप प्रज्वलित केले बाहेर पण. तर खूप छान वाटतं मैत्रिणींनो. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा. आणि अशाच प्रेम आणि असाच आशीर्वाद तुमचा राहू द्या. श्री स्वामी समर्थ.